नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आजच्या तुळशी मातेच्या दर्शनाने ही आजची आपली सुरुवात होते आहे। आणि बघा, सुंदर असं पावसाचं वातावरण आहे। खरं तर पावसाने सगळीकडेच खूप धुमाकूळ घातला आहे आणि रिमझिम रिमझिम थोडा 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 हा असा चालूच असतो कंटिन्यू। आणि म्हटलं किती दिवस थांबायचं, म्हणून पावसाची वाट बघून बघून मी जे पसारा आवरायला काढणार होते, डब्बे वगैरे आपण मग गॅलरीमध्ये ठेवत असतो सुकण्यासाठी, तर शेवटी म्हटलं नाही आज काढूच आवरायला। आणि बघा आज पसारा काढला। आईने दिलेले हे आसन आहेत ते मी असं मायक्रोवेव्ह थोडंसं डेकोरेट करून तिथे ठेवले की जेणेकरून ते व्हिडिओ वगैरे आपले शूट होत असतात देवाचे, तेव्हासुद्धा ते दिसायला छान दिसेल म्हणून म्हटलं ठीक आहे तिथे मी ठेवत असते, पण ते थोडंसं आवरावर करून ठेवल्यामुळे जास्त छान दिसते। आणि खूप काम एकाच दिवशी काढलं ना तर खूप गडबड अशी होत असते, त्यात मध्ये मध्ये अरुची लुडबुड चालू असते, खूप सारे प्रश्न असतात, भूक लागली, हे झालं ते झालं, हे कंटिन्यू तिचं चालूच असतं काही ना काही। आणि इथे तिला मी म्हटलं की हे थोडेसे झाकण वगैरे मला पुसून दे, तर तिला हे अशा गोष्टी करायला आवडतात, पण थोडंसं लक्ष तिचं आपल्या याच्यामध्ये असलं पाहिजे। तर ती इथे मला म्हणत होती की अगं मी इथे बसली तर बाप्पाकडे पाठ होईल ना, तर मी तिला म्हटलं काही होत नाही, असं बस सरकून। तर ती तिथे बसली, डब्यांची झाकणं वगैरे मला नेहमी ती पुसून देत असते। आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांना करायला सांगायला पाहिजे खरं तर। आरू पण खूप मोबाईल बघते, टी व्ही बघते, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचं मन रमतं। आणि तिचं इथे चालू होतं की हे डबे कधी घेतले, काय घेतले, का घेतले तू एवढे, की तुला त्याचं किती आवरावं लागतं, मग तू का घेऊन ठेवले, ह्या डब्यात ते डबे टाक, झाकण टाक, असं चालू होतं। तिला मी इथे सांगत होते की हे एकात एक जर तू टाकले तर ते अडकून जाणार, मग आपल्याला काढता येणार नाही, कारण हे एअरटाईट डबे आहेत आणि एकदा अडकले की ते काढायला खूप म्हणजे खूप मुश्किलीने ते निघतात। सो मी तिला इथे सांगत होती की तू हे डबे पहिले लावून व्यवस्थित पॅक कर, तर तिच्याकडून ते काही लागत नव्हतं। तर ती मला म्हणत होती की आई मला असं वाटतंय की ये इसका ढक्कन नाही आहे, हे ह्याचं झाकण नाही आहे, असं शाळेमुळे तिचं काही ना काही गोष्टी चालू असतात मध्ये मध्ये। आणि इथे ती खूप प्रयत्न करते पण तिच्याकडून ते काही लागत नव्हतं। शेवटी मुलांना ह्या पण गोष्टी यायला पाहिजे छोट्या छोट्या। तर इकडे तिचे बाबा आले आणि तिने बाबांना सांगितलं, बाबांकडून हा डब्बा कसा लावायचा ते तिने पाहून घेतलं आणि त्यानंतर पुढचे डबे सगळे तिने लावले। आणि त्यानंतर तिला इतका आनंद झाला की हां ओके, हे झाकण याला मॅच होत नव्हतं असं म्हणणारी मी हे झाकण लावू शकली, तर तो जो तिला आनंद झाला होता ना की हां मला जमलं आहे, येस इट्स डन, तो तिला खूप छान वाटलं होतं ते। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ती करत असते कायमच, काही ना काही, हे उघड ते पुन्हा जॉईंट कर, हे असं तिचं चालूच असतं। तर तुम्ही बघता आत्ता देवघराजवळ सुद्धा इतका पसारा आहे, कारण म्हणजे देवघरात देवपूजा झाली आहे, सगळं आवरलं आहे, पण मी जे आवरायला सामान काढलं आहे तर देवाचं आता कुठे ठेवणार। आणि पूसपास झाली म्हणजे देवाचं सामान इकडे इकडे ठेवण्यापेक्षा मी म्हटलं ओके देवाच्या समोरच्या पाटावरच ते व्यवस्थित मांडून ठेवून दिलेलं ते बरं, की म्हणजे मी डबे वगैरे पण क्लीन करायला काढेल तर ते इथे व्यवस्थित ठेवता येईल। आणि इथे तिला हळूहळू कामं जमायला लागल्यामुळे हे असं तिचं सगळं चालू आहे। म्हटलं हे जास्त डबे जे आहेत ते लागत नाही आहेत आत्ता सध्या आपल्याला, तर एकात एक करून ठेवून दिलेले जास्त बरं पडेल। त्या हिशोबाने मी तिला म्हटलं की हे जे जे एकात एक जात आहेत ते डबे एकत्र करून ठेवून दे, फक्त एअरटाईट डबे एकत्र करू नको। आणि बघा इथे सगळे पेपर जे आहेत ना ते पाण्याने ओले झालेत, कारण मी डबल लेअरचे पेपर टाकून थोडेसे डबे पाणी निघून जाण्यासाठी नितळण्यासाठी तिथे ठेवले होते। आणि जवळपास माझं बरंचसं आवरून झालेलंच आहे। आणि आवरून झाल्यानंतर इतकं छान वाटतं ना, तीच जागा असते, तेच सगळं असतं, तेवढाच पसारा असतो, ते फक्त थोडा बऱ्यापैकी आपण ते नीट रचून ठेवलेलं असतं, त्यामुळे इतका आनंद होतो। आणि हे थोडं थोडं राहिलेलं जे सामान असतं छोट्या छोट्या डब्यांमधलं मोठ्या डब्यांमधून काढून ते छोट्या डब्यांमध्ये कसं ठेवायचं वगैरे, आणि त्यातही हे माझं झालं की ते काढता काढता पण थोडंसं काहीतरी किचन ओट्यावर सांडतंच माझ्याकडनं, आणि ते सांडलं। आणि ही सध्या तरी ही एकच कोठी आहे आमच्याकडे, की ह्या घरामध्ये सध्या थोड्या दिवसांसाठी रेंटल शिफ्ट व्हायचं होतं, सो मी एकच कोठी ठेवली होती। बाकी जे सामान आहे ते ह्या घरात येतानाच मी जे नाही लागत ते काढून टाकलेलं होतं, पण इथे आल्यावर पुन्हा 3 वर्षामध्ये इतकं
इतकं सामान साठलं आहे ना, तर ह्या कोठीमध्ये सुद्धा मला बऱ्यापैकी बिनाकामाच्या ह्या 2-3 वस्तू सापडल्या. आणि हा पेपर जो आहे ट्रान्सपरंट शीट हे जे असतं ते रॅप करून ठेवण्याचं, हे सापडल्याचा मला आनंद झाला. पण ते काहीच उपयोगाचं मला तरी वाटत नव्हतं, कारण की बरेच दिवस ते बंद होतं आणि काय बॅक्टेरियाज वगैरे त्याच्यावर बसलेले असतील, जम्स असतील. सो ते जाळं वगैरे येत असतं बॉक्सला, खोकं म्हटलं की त्याला. आणि हा एक टिश्यू बॉक्स मला तिथे सापडला, DIYमधून घेतला होता मी. आणि आरूचा इथे आनंद वेगळाच आहे की तिला नर्सरीमधले जे टिफिन बॉक्स होते तिचे छोटे छोटे टिफिन बॉक्स तेव्हा ती नेत होती आणि ते बघण्याची तिची गडबड आणि तुम्हाला पण दाखवण्याची तिची गडबड होती. पण त्यात जेव्हा धूळ किंवा जाळं आहे असं मी तिला सांगितलं तेव्हाचे तिचे एक्सप्रेशन्स बघा. आणि ती घाबरली, जाळ्याला ती खूप घाबरते. आणि बऱ्याच दिवसांपासून मी ही एक बॅग जी आहे ती शोधत होती, तर ती फायनली मला याच्यामध्ये सापडली. ते मी जुने जे माझे स्टिच केलेले साड्यांचे ड्रेसेस होते तर त्यातले उरलेले कापड आहेत. त्याचं मी काही नाही, छोटंसं आरूला फ्रॉक वगैरे शिवेल. आणि ही जी आहे ती काही कामाची भांडी सापडली आहे, पण मी ती आत्ता बिलकुलसुद्धा कितीही मोह होत असला तरी वापरायला काढणार नाही आहे, कारण 2 ते 3 महिन्यातच नवीन घरामध्ये शिफ्ट व्हायचं आहे. हां, आणि मात्र हे एक घासणीचे जे डिस्पेन्सर असतं ते मला आज इथे सापडलं आणि ते मी फटाफट तिथे लावून दिलं. आणि ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि हा बॉटल वॉशिंगचा जो ब्रश आहे तो खूप छान आहे यूज करायला, इझी टू यूज आहे आणि सिलिकॉनचा आहे, खूप छान क्लीन होतं. बाकी आपले जे वायरचे वगैरे जे ब्रश असतात ना ते खराब होऊन जातात किंवा त्यालाच असं काहीतरी जम्स वगैरे लागलेले दिसतात, काळं पडून जातं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. तर हा ब्रश खूप छान आहे, मी त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि यात सगळ्यात मोठी आणि खूप छान आनंदाची महत्त्वाची घडलेली गोष्ट म्हणजे या सर्व पसाऱ्यामध्ये सापडलेली माझी महत्त्वाची वस्तू ती एक आहे, ते म्हणजे माझा ट्रायपॉड. आणि ट्रायपॉड हा कुठेही गेलेला नव्हता, तो माझ्या समोरच होता. तुम्ही म्हणाल एवढी मोठी वस्तू तुला कशी दिसली नाही, तर तसं नाही आहे. पण काय झालं ना, ही रिंग लाईट जी दिसते तुम्हाला ही मी इतक्या दिवसांपासून यूज करत होते. आणि ह्या रिंग लाईटसोबत जी फिटिंग येते ना, आता ज्या ताई कोणी व्लॉगर असतील त्यांना माहिती असतं, किंवा रेसिपीज वगैरे त्यांचे चॅनल असतील त्यांना हे माहिती असतं की रिंग लाईटचा यूज ह्या गोष्टींसाठी खूप होतो. आणि पहिले शॉप होतं आपलं, तर शॉपसाठी मला लाईट वगैरे लागायचे बऱ्यापैकी ड्रेसेसचे शूट करायला. तर तेव्हा इन्स्टासाठी मी ही रिंग लाईट घेतली होती आणि त्याचं फिटिंग पूर्णपणे वेगळं असतं. तर याचं जे मोबाईल होल्डर आहे ना ते बिलकुलसुद्धा त्याला लागत नव्हतं. तर ते का लागत नव्हतं, तर हे वरचं मेन जे होल्डर आहे ते मला सापडतच नव्हतं आणि त्याचं रिंग लाईटचं ते लूज झालेलं होतं. तर हे जे मोबाईल होल्डर आहे ते मला खूप दिवसापासून सापडत नव्हतं. पण असंच जर काही तुमची फजिती होत असेल तर तुम्हाला जर हे मागवायचं असेल तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि ते हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही यूज आपल्याला करता येतो. पण काय होत होतं ना, हे केवळ हे आणि हे सापडत नसल्यामुळे माझे डेली व्लॉग तुमच्यापर्यंत येत नव्हते किंवा रोजच्या ज्या गोष्टी त्या मी शेअर करू शकत नव्हते. तर बघा इथे मला म्हणजे मी हे सगळं ट्रायपॉडच्या गोष्टी करेपर्यंत आरूने इथे घातलेला हा पसारा म्हणजे हा खेळण्याच्या नादातला पसारा आहे. तर इथे हे जे नवीन कार घेतो त्याचं ओपनिंग वगैरे, हे फुलं टाकणं, ह्या गोष्टी तिच्या रोजच्या खेळण्यामध्ये चालू असतात. आणि हे सगळं मी आवरणार आहे आता नंतर. आणि ती स्वतः गेली आहे खाली खेळायला निघून. पण ठीक आहे, मुलांनी ह्या सगळ्या गोष्टींमधून, थोडासा पाऊस पण थांबला आहे तरी ह्या सगळ्या गोष्टींमधून थोडंसं घरात नको, थोडंसं फिजिकलीसुद्धा मुलांनी स्ट्रेस फ्री व्हायला हवं. आणि गार्डन वगैरे, पळापळी किंवा मुलांमध्ये जाणं, आपल्या बरोबरीच्या मुलांचे विचार देणं घेणं, ह्या गोष्टी त्यांना शिकता आल्या पाहिजे. आणि ते आरू बऱ्यापैकी इथे करते. तर बघा बाल्कनी फक्त आवरायची राहिली एवढ्या सगळ्या ह्याच्यात. आणि कोठी वगैरे धुवेपर्यंत पूर्ण अंधार झालेला होता. तर म्हटलं ठीक आहे, रात्रीतून पण कोठी वाळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही, तसाही काही तिथे पाऊस लागत नाही एवढा. आणि बघा इथे मी फ्रीज क्लिनिंगचं काम करते आणि ह्या बॉक्सेसची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचे खूप 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 छान यूज होतो आणि काहीमध्ये मॉइश्चर वगैरे सुद्धा जमा होत नाही जर आपण व्यवस्थितपणे ठेवला तर. आणि कढीपत्ता पण इथे खूप सारा आहे, तो निवडायला पण मला वेळ मिळाला नाही आहे. सो आज रात्री मी ते पण करेल. आणि ह्या फ्रीज मॅट ट्रान्सपरंट आहे, मी याला 4 वर्षापासून वापरते. खूप इझी टू क्लीन होतात आणि खूप छान आहे वॉशिंगला वगैरे सुद्धा. तर मी 4 वर्षापासून ह्या वापरते. मला त्या अशा डिझाईनच्या वगैरे काही आवडत नाही, अशा छान व्यवस्थित प्लेन असलेल्याच मॅट
मॅट यूज करायला मला छान वाटतं की त्या ग्लासवर ना, त्या ग्लासचे जे शेल्फ्स असतात त्याच्यावर ते आपण टाकलं आहे की नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये कळत नाही. त्यामुळे मला त्याच आवडतात आणि व्यवस्थित ग्लासच्या साईजने जर आपण कटिंग करून घेतलं ना तर ते खूप छान होतं आणि व्यवस्थित परफेक्ट बसतात. एखाद्या शेल्फला जर समजा कटिंग बसली नाही, त्याची फिनिशिंग येत नसेल किंवा फिटिंग बसत नसेल तर आपल्याला तेवढी ती फक्त करून घ्यावी लागते. बट नाही, त्या एकदम परफेक्टच येत असतात. आणि डीप क्लिनिंग करणं म्हणजे फ्रीजचं खूप अवघड असतं जेव्हा आपण खूप दिवस करत नाही तेव्हा. आता साधारण महिन्यानी तर हे व्हायलाच पाहिजे डीप क्लिनिंग, पण माझ्याकडे 3 महिने 4 महिने झाले माझ्याकडनं हे झालंच नव्हतं. वरवर मी आवरलं होतं आणि फ्रीजचं जे डोअर आहे तर त्या डोअरमधली जी क्लिनिंग आहे ती मी बऱ्याच वेळेस केली होती त्या शेल्फची, पण याची केली नव्हती. तर एका शेल्फला ना हे मॅट नव्हतं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की त्याच्या साईजचं नव्हतं. वरचा जो सगळ्यात फर्स्टवाला शेल्फ होता तो थोडासा छोटा होता, तर त्याचं मी प्रॉपर इथे बघा कटिंग करून घेते आहे की जेणेकरून ते त्याला बसेल. आणि 4 वर्ष झाले मी ही शेल्फ फक्त म्हणजे ग्लासच तिथे ठेवली होती, शेल्फ ग्लासच ठेवली होती, त्याला मॅट टाकलेलं नव्हतं. तरीसुद्धा शेल्फला काही झालं नाही, पण कसं असतं ना, त्या शेल्फची जी फिनिशिंग असते ग्लासची ती निघून जाते. म्हणून बघा याच्यासाठी हा प्रॉपर असा मॅट तिथे टाकलं की छान वाटतं आणि प्रॉपर बसलं पण आहे ते मॅट. आणि बघा एक एक वस्तू ठेवून दिल्या आणि संपूर्ण आवरल्यानंतरचा जो लूक असतो ना, त्या बघण्यातली मजा खूप काही वेगळी असते. तो आनंद पण होणारा आपल्याला खूप छान असतो, पण त्यामागे खूप सारी मेहनत असते आणि ती एक स्त्रीला समजून घेऊ शकते. या छोटे जे कंटेनर आहे ना ते लोकल शॉपमधूनच मी घेतले होते. आमच्या इथे एक खूप मोठं शॉप आहे, तिथे A to Z सगळ्या वस्तू मिळतात आणि काहीतरी 15 रुपयाला वगैरे मिळालं होतं. तर हे सगळं झाल्यानंतर मला तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग आणि काहीतरी नवीन सुरुवात दाखवायची आहे, सो कंटिन्यू व्हिडिओ बघा. हॅलो, नमस्कार. आणि बघा आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:30. जे तुम्ही माझं आजचं दिवसभराचं शेड्यूल बघितलं तर ॲक्च्युली खूप दिवसांनंतर असं झालं आहे. आणि झालं असं की माझं असं काही घरामध्ये एवढं मन लागत नव्हतं किंवा म्हणजे ज्या मध्यंतरी काही गोष्टी आईच्या बाबतीत वगैरे ज्या घडल्या त्यामुळे माझं काही मन लागत नव्हतं आणि सिरियसली मी एवढं डीप क्लिनिंग वगैरे घराचं काहीही केलं नव्हतं. पण म्हटलं आता चला, गणपती बाप्पा हे आपल्याकडे वर्षातून एकदा येत आहेत आणि ते आपल्यासाठी येत आहेत, तर त्यांचं तसंच स्वागत पण केलं पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा हा असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ किंवा काही नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला आवडतील का, तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा माझा आजचा छोटासा प्रयत्न होता की तुमच्यासोबत माझं हे व्लॉगिंग किंवा हा डेली व्लॉग जो शेअर करण्याचा हा पहिल्यांदाच मी केलेला प्रयत्न होता. आत्तापर्यंतचे जे आपले व्हिडिओ होते ते सगळे असे धार्मिक व्हिडिओ येत होते, पण म्हणजे तसेही व्हिडिओ तुमच्यासोबत येतील, पण डेली व्लॉगिंग हे म्हणजे तसं म्हटलं तर हा माझा पहिलाच मोठा होता. याआधी काही थोडेफार मिनी व्लॉग वगैरे मी केले होते, पण डेली व्लॉगचा हा फुल व्हिडिओ फर्स्ट होता. तर कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये. काही गोष्टी चेंजेस असतील तर त्या हळूहळू होतीलच आणि ते करण्याचा पण मी प्रयत्न करेन. तर बघा, आज मी असं काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा जो काही प्रयत्न मी केलेला आहे तो हा आहे की रंगांनी आपल्या आयुष्यामध्ये एक भावनिक जवळीक निर्माण केलेली असते. त्याने आपल्याला आनंद, शांतता आणि उत्साह मिळत असतो. तर हा एक छोटासा एक बिझनेस करण्याचा मी ट्राय करते आहे की ज्या रेडी रांगोळी असतात की ज्याने आपण फक्त फरशीवर आपण त्या रांगोळी फक्त ते मॅट घ्यायचं आणि ठेवून द्यायचं. जसं हे आत्ता तुम्हाला माझ्या हातात दिसतंय तसं तुम्हाला डायरेक्टली फरशीवर ठेवायचं आहे. आणि फिनिशिंग वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता. आत्ता येणाऱ्या आपल्या गौरी गणपती, दिवाळी, दसरा याच्यासाठी ह्या सगळ्या रांगोळ्या आणि खूप सारे डिझाईन्स, तुम्ही मला एखादी डिझाईन पाठवली तरीसुद्धा मी ती सर्चिंग करून किंवा काय असेल ते माझ्या एंडने करून मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवेल. पण जर तुम्हाला ह्या रांगोळी आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी पावलं बघतायत ना तुम्ही लक्ष्मीची,
ती साधारण आपल्या तळ हाताचं जेवढी हाईट असते ना, तर तेवढी ती पावलं आहेत. आता एक्झॅक्ट मला साईज नाही माहिती, पण एक आपला तळ हाताचा पंजा तेवढी ती साईज आहे एका पावलाची. तर खूप सुंदर आहेत ही पावलं आणि त्याला आपण वेगवेगळ्या सिस्टीमने ठेवू शकतो. सिंगल सिंगल आहे, एक पिवळं आणि एक लाल असं. आणि ही जी दिसत आहेत ही छोटी आपली रेग्युलर लक्ष्मी आगमनाच्या वेळेस वगैरे, गौरी आगमनाच्या वेळेस आपण जेव्हा ठेवतो ती पावलं आहेत. आणि हे बघा, ही जी आहेत छोटी छोटी गुलाबी रंगाची फुलं केली आहेत मी. तुम्ही फिनिशिंग बघा, अतिशय सुंदर आहे. आणि कुठेही तुम्ही उंबरापट्टी म्हणून त्याचा यूज करू शकता, एखाद्या रांगोळीच्या सेंटरला तुम्ही ठेवू शकता, किंवा कुठेही जेवणासाठी आपण कोणाला बोलवलं आहे तर सुंदर असं जेवणाच्या ताटापुढे तुम्ही ही रांगोळी एक सुंदर असं छोटंसं फूल ठेवलं सुद्धा आकर्षक दिसेल. आणि बघा, त्या रांगोळीची फिनिशिंग बाकी होती तरीसुद्धा ते एक फूल ठेवल्याने किंवा न ठेवतासुद्धा ती सुंदर अशी आकर्षक दिसत होती. आणि बघा, इथे रंगसंगतींचं जे एक आकर्षण आपण म्हणतो ना, ते हे असं असतं. काही रंगांचे काही नियम असतात, ते रंगचक्र, पूरक रंग, समान रंग, जसे सगळे रंग एकत्र केले की त्याला आपण रंगचक्र म्हणतो. विरुद्ध रंग असतील तर म्हणजे लाल हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन, गुलाबी हिरव्याचं कॉम्बिनेशन, की त्याच्यात त्या रंगाला अनुसरून त्याचा तिथे काहीही म्हणजे काही त्याचं येत नाही त्या रंगामध्ये त्याचं. आणि इतकं सुंदर दिसतं ना हे. खूप छान छान छोट्या छोट्या रांगोळीसुद्धा तुम्हाला बनवून मिळतील. जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर की तुम्हाला हव्या आहेत, ऑर्डर करायचे आहेत. मग नेक्स्ट प्रोसेस काय असेल ती मी तुम्हाला सांगते. कस्टमाइज पण करून दिलं जाईल. पण ही पावलं तर तुम्ही नक्की एकदा घेऊन बघा आपल्या महालक्ष्म्यांजवळ वगैरे ठेवण्यासाठी. खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.